रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. शेळी मेंढीची लहान पिल्ले 20 दिवसाच्या आत किंवा जन्म झाल्या किंवा महिन्याच्या आत का मरतात, काय कारण आहे याचं? आणि ती पिल्लं जर मरली तर लक्षात ठेवा, आपलं जे उत्पादन आहे त्या उत्पादनावरतीच पूर्णपणे परिणाम होतो ना. मग ही पिल्ले मरू नयेत, पिल्ले व्यवस्थितरित्या जगावीत आणि जन्माला येताना चांगल्या पद्धतीने जन्माला यावीत याची माहिती बैसर शेळी पालन तडका या चॅनलवरती देत आहे, तर ती सर्वांनी ऐकावी. का मारतात पिल्लं, का मारतात ऐका पुढे. पिल्ले मरण्याची अनेक कारणं आहेत, लक्षात ठेवा. एक म्हणजे गाभण काळात शेवटच्या 2 महिन्यामध्ये काळजी न घेणे, व्यवस्थितरित्या गाभण शेळीची काळजी न घेणे. आता या गाभण शेळीची काळजी कशी घ्यायची याचा व्हिडिओ मी या चॅनलवरती टाकलेला आहे. गाभण शेळीची शेवटच्या 2 महिन्यामध्ये काळजी कशी घ्यावी, किंवा या चॅनलवरती नसेल तर दुसऱ्या कोणत्या तरी चॅनलवरती असेल. ती काळजी जर व्यवस्थितरित्या घेतली तुम्ही गाभण असताना, शेळी गाभण असताना, तर पिल्लांचं वय जन्मताच लक्षात ठेवा 4 किलो, 5 किलो, 6 किलो अशा पद्धतीनं वजन होतं. आणि अशी पिल्ले सुद्धा जन्म झाल्यानंतर लक्षात ठेवा आपल्या काही चुकीच्या पद्धतीमुळं ती पिल्लं आपण मारतो. ध्यानात आलं का तुमचं? त्यामधलं ज्ञान नसल्यामुळं आपण मारतो. तर पहिली महत्त्वाची गोष्ट, शेळी वेल्यानंतर शेळीची जी आडण आहे, कास ज्याला म्हणतो, ती स्वच्छ पाण्याने धुवून चिळ फोडावी. ती कशी फोडायची, काय करायचं, बाकीचे व्हिडिओ बघा, तुम्ही चॅनलवरती दिलेले. आणि पिल्लाला दूध पाजत असताना पिल्लाचं तोंड वरती असावं, स्तन असं असावं आणि पिल्लाचं तोंड असं वरती असावं, तरच पिल्लाच्या फुफ्फुसामध्ये, कारण पिल्लाला एकच नलिका डायरेक्ट त्या जठरमध्ये तो चीक जाणं आवश्यक आहे. आणि अतिशय कमी प्रमाणात चीक पाजायचा असतो. जास्तीत जास्त तुम्ही एका वेळेला एका पिल्लाला 100 ml चीक पाजायचा, लक्षात ठेवा. आणि तो चीक पाजला की पिल्लू बाजूला शेळीजवळ सोडायचं आणि कासेला पिशवी घालायची. जेवढी पिल्लं आहेत त्या सर्व पिल्लांना, मग 1 असो, 2 असो, 3 असो, त्या पिल्लांना 100 ml हा चीक पाजणं आवश्यक आहे. आणि पिल्ले तिथेच काय करायचं, शेळीच्या सभोवतालीच, तिच्या सभोवतालीच राहू द्या, तिला खायला टाका. शेळीला खायला टाकणं, त्यावेळेला खुराक त्यावेळेला देणं हे आवश्यक असतं, तर तिचा झार किंवा वार ज्याला म्हणतो तो व्यवस्थितरित्या पडतो. वार जर नाही पडला तर त्याच्याबद्दल काय करायचं, तर याचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो पहा व्यवस्थितरित्या. 1-2 तास झाल्यानंतर ही वेलेली शेळी कधीही रानात न्यायची नसते. पहिले 2-3 दिवस तर शेळी घरीच पाहिजे, जर तुम्हाला सर्व पिल्लं व्यवस्थितरित्या जगवायची असतील तर. तुम्ही काय करताय, एकदाच पोट भरून त्या पिल्लासनी सकाळी पाजताय आणि ते दूध पचवण्याची क्षमता त्या पिल्लाकडे काय नसते. परिणाम असा असतोय की त्या चिकाच्या गाठी निर्माण होतात, आणि त्याच गाठी लक्षात ठेवा त्याच्या पचन संस्थेमध्ये साठून राहिल्यानंतर पोट असं गिळगिळ करतं, आणि डिळडिळीत पोट राहून लक्षात ठेवा त्यामध्येच लगेच जंतू तयार होतात त्या दुधामध्येच. या गोष्टी तुमच्या लक्षात येत नाहीत आणि ते लगेच जाणवत नाही. एक पिल्लू 2-3 दिवसाचं झालं की मग पुन्हा पिल्लू दूध प्यायचं बंद करतं, मग तुमचे उपचार तिथनं पुढं सुरू. अरे तोपर्यंत त्याची पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम त्या मायक्रो ऑर्गॅनिझमनी पूर्णपणे खराब करून टाकलेली असते. ध्यानात आलं का तुमच्या? अगदी फुफ्फुसापर्यंत जाऊन लक्षात ठेवा त्याला असं धापा टाकतं किंवा पोट हलतं, अशी अवस्था होती पिल्लांची. मग एवढं दूध कधीही पाजायचं नसतं. 1-2-2.5 तास गेल्यानंतर पुन्हा त्या शेळीची कास स्वच्छ करून त्या पिल्लांना पुन्हा 100 ml असं दिवसातून कमीत कमी 4 ते 5 वेळेला 2-2, 3-3 तास सोडून पहिले 2 दिवस दूध पाजणं आवश्यक असतं.
नंतरच ते दूध त्यांच्याकडून पचवलं जातं आणि पहिल्या दिवशी घाण त्यांच्या पोटातून बाहेर पडते. लक्षात ठेवा, पिल्लाच्या पोटातून एकदा काळपट पिवळसर अशी घाण बाहेर पडली की पुन्हा पिल्लाच्या याच्यामधून संडास होते, परंतु ती पिवळसर अशी थोडीशी पांढरी किंवा संडास न होता पिल्लू हे दुधामध्ये जवळजवळ 80% पाणी असतं, ध्यानात ठेवा. पण हे पहिलं जे 2 दिवसात निघणारं दूध आहे की ते रोगप्रतिकारक क्षमता आईकडून पिल्लाकडे जात असते आणि ती तुम्ही व्यवस्थितरित्या जर दिली टप्प्याटप्प्याने 1-2-2.5 तासाचा फरक ठेवून याला काळजी घ्यावी लागते. आपणाला पुढं तुम्ही शेळी व्याली पिल्लं पाजली भरपूर, ती संध्याकाळीपर्यंतच पाजायचं नाही, त्या डालग्याखाली कोंडून ठेवायची. कोंडून तर अजिबातच पिल्लं ठेवायची नाहीत. पिल्लं जाळीमध्ये राहिली पाहिजे, त्या पिल्लाची हालचाल झाली पाहिजे आहे, तरच ते दूध पचनी पडेल. जर तुम्ही कोंडून एकाच ठिकाणी बसवून जर ठेवत असाल तर ती पिल्लं वजनवाढी चांगली होत नाही आणि मृत्यूदर जो आहे तो पिल्लामध्ये वाढला जातो. मग हे घडू नये त्यासाठी काय करायचं, तर एकदा पिल्लू दिवसभर पिल्लू पिलं की सायंकाळी त्या पिल्लाला लक्षात ठेवा 1 कपभरच पाणी घ्यायचं. 3 पिल्लं असतील तर 1 कपभर पाणी घ्यायचं. त्यात मोजून 10 ते 12 जिरे टाकायचे. जिरे लक्षात ठेवायचे. साधारण 5 ते 6 ओव्याचे दाणे टाकायचे आणि ते पाणी उकळून घ्यायचं व्यवस्थितरित्या की जेणेकरून तो जिऱ्याचा अर्क आणि ओव्याचा अर्क आणि 1च काळी मिरी त्यामध्ये टाका फक्त. हे सांगतोय ते उपाय करा आणि पिल्लं मारून दाखवा. आपलं ओपन चॅलेंज आहे. ते पाणी गाळून घ्यायचं बाजूला आणि त्याच्यामध्ये चिमूटभर छोटी चिमूट हिंग जो असतो तो हिंग टाकायचा. चांगला तो हिंग विरघळू द्यायचा आणि सायंकाळी पिल्लू पिल्यानंतर किंवा पिण्याच्या अगोदर प्रत्येक पिल्लाला 3 ml फक्त 3 ml कोमट स्वरूपात असताना, थंड नको आहे आणि जास्त उष्णही नको आहे, 3 ml फक्त पाजायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी यामुळं काय होईल ते पहा, पोटामध्ये कुठल्याही प्रकारचे कसलेही जंत असतील किंवा नको असलेले पदार्थ असतील ते टाकले जातील आणि गॅस पकडणार नाही. पोट फुगीजणी होते आणि पोट डिळडिळ असं होतं त्या पिल्लाचं, ते होऊ शकणार नाही. असणारे सर्व जंत हे बाहेर पडतील. आणि हे पाजल्यानंतर लक्षात ठेवा पिल्लू रात्रभर तसंच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी पिल्लाला सकाळी ग्राईप वॉटर लहान मुलांचं मिळतं, लक्षात ठेवा. ते ग्राईप वॉटर अगोदर 2 ml पाजायचं आणि मग पिल्लू प्यायला सोडायचं. दुसऱ्या दिवशीही 4 ते 5 वेळेला विभागूनच हे दूध पाजायचं. मात्र ग्राईप वॉटर एकदाच पाजायचं, लक्षात ठेवा. आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी हे आज संध्याकाळी जे केलेलं आहे ओवा, जिरं आणि हिंग तो त्याला संध्याकाळी पाजायचा. एवढी 2 दिवस तुम्ही ट्रीटमेंट जर केली, लक्षात ठेवा, तर ते पिल्लू कधी मरू शकत नाही. आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट घडते, ते कोणती ती मी सांगतो. जसं पिल्लू मोठं होईल आणि पिल्लाला दूध पिल्यानंतर थोड्या तरी उड्या हाणू द्या, त्याची लघवी वगैरे करू द्या आणि मग जाळीमध्ये कोंडा. त्याला वरून काय फिरलं पाहिजे नाही, त्याचं पचन त्याच्याशिवाय होणार नाही. या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि काय होतं मग हळूहळू त्याची वाढ होऊ लागली की हे पचवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या बॅक्टेरिया आहेत किंवा बी कॉम्प्लेक्स जे आहे ते कमी पडलं की पिल्लू 5व्या-6व्या दिवसापासून पुढे माती खायला सुरुवात करतं. तर या वेळेला लक्षात ठेवायचं पॉलिबियॉन किंवा बी कॉम्प्लेक्स असलेली कुठलीही दुसरी बॉटल, हे मनुष्याचं सांगतोय मी, लहान मुलाचं, पॉलिबियॉनची बॉटल मिळते, सिरप मिळतो, तो सिरप आणायचा आणि 1-2 दिवस फक्त सकाळी सकाळी 2-2 ml त्याला पाजायचा.
की जेणेकरून ते कुठेही जमिनीवरती माती खाणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचं लोखंड चाटणे वगैरे वगैरे असले प्रकार होतात आणि त्याच्यामुळंच जंत होतात। आणि 7-8 दिवस झाले की पिल्लाला पुन्हा जो मी हा सांगितलेला डोस आहे कोणता, तर ग्राईप वॉटर मात्र दररोज सकाळी 2-2 ml पाजतच राहायचं की जेणेकरून त्यांनी दिवसभर खाल्लेलं सगळं पचन व्हावं। मात्र हे लक्षात ठेवा, हे करत असताना पिल्लू जर थंडीमध्ये, आता थंडीमध्ये जास्त वेन होते, तर पिल्लाचं थंडीपासून संरक्षण होणं फार महत्त्वाचं आहे। हे तुम्ही फक्त पहिल्या 10 दिवसात जर केलं आणि पहिल्या 10 दिवसात जर पिल्लू व्यवस्थितरित्या जगलं तर पुन्हा हा व्हिडिओ मी करतोय, लक्षात ठेवा, व्हिडिओ टाकून सुद्धा, कारण अनेक जणांची पिल्लांची मृत्यू ही होते। मग आता इथून पुढे पिल्लांसाठी काय करायचं, कोणतं जंतनाशक वापरायचं ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो। ओके, नमस्कार।